मागे ती धमकीची चिठ्ठी आली होती हाँ तशी आज अजून एक चिठ्ठी आली धमकीच्या ऑफिसमध्ये। काय? आज ऑफिसमध्ये एक पार्सल आलं होतं। नको ते सामान होतं त्यात आणि चिठ्ठी होती। त्या चिठ्ठीमध्ये अर्जुनला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली। हे बघा, मी हे सांगून तुम्हाला टेन्शन देत नाही, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका। अर्जुन आणि मी आहोत, पण मी फक्त एवढं सांगते की परिस्थिती आधीसारखी नाही राहिली, म्हणून म्हणते कोणीच बाहेर जाऊ नका। आणि जायचंच असेल तर कॉन्स्टेबल आहेत बाहेर, ते येतील तुमच्यासोबत। बया, एवढं कोण मागं लागले हो तुमच्या? मोना, काही वाईट लोक आहेत ग, त्यांना मी जे काही काम करते ना ते नको आहे, म्हणून ते मागे लागले। अहो मग सोडून द्या ना, आपल्या जीवापेक्षा महत्वाचं आता काय आहे? मोना, या अशा पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत, आणि त्यांच्यामुळे मी माझं काम तर अजिबात नाही थांबवणार। अहो वंस, म्हणजे आमचा तरी विचार करा। अगं आपला विचार करूनच बोलतीये ना ती। आणि हे बघ मोना, ती चांगलं काम करत असताना अशा गोष्टी होणार, धमक्या येणार, म्हणून काय तिने तिचं काम बंद करायचं का? आप्या, तू अजिबात काळजी करू नकोस, तुझं काम धडाडीने चालू ठेव तू। हो बापू, पण दिप्या घरी आला पाहिजे हो, काळजी वाटते खूप। म्हणजे मी खेळायला पण बाहेर नाही जायचं का? नाही, हे बघ, आपल्याला त्या वाईट माणसांशी फायटिंग करायची आहे की नाही, त्यामुळे खेळायला अजिबात बाहेर जायचं नाही, घरात थांबायचं। हा म्हणजे मी त्यांना इकडे बोलू शकतो ना खेळायला? हा बाळा, बोलो की मी आहे, तुम्ही इथं खेळा। नाही बापू, बापू थांबा जरा। अमोल, कोणालाही घरी बोलवायचं नाही आणि कोणाच्या घरी जायचं नाही, इथे घरात एकट्याने खेळायचं। म्हणजे तीन जी तुला पण नाही बोलवायचं? नाही, काही दिवसांचा प्रश्न आहे बाळा, तू या बनी, दोन पाण्याच्या बाटल्यात आण। हा आणते। पवार, तुमचं जेवणाचं कसं? हा, जेवण झाले साहेब। नक्की? हा, नक्की नक्की। बरं बरं, ठीक आहे, पाणी देतो, काय लागलं तर सांगायचं। बरं। ठीक आहे भाऊजी। चल बाबा। काय रे, आपल्या घरावर पोलीस नेमायची वेळ आली? हो, म्हणजे आजवर अशी वेळ कधी आली नव्हती। दादा, मला आणि अपर्णाला दोघांना धोका आहे करत। जी, असली कसली केस आहे? वहिनी, त्या ड्रग्ज माफियांवर कारवाई करतोय ना मी, त्यामुळं आम्हाला दोघांना विरोध करणार हे माहितीच होतं। एवढ्या लवकर घरापर्यंत पोहोचतील असं नव्हतं वाटतं। अगं पण अर्जा, असं किती दिवस? कदम, तो मास्टर माइंड आहे ना, त्याला पकडायचं। जोपर्यंत तो सापडत नाही ना, तोपर्यंत हे करावं लागणार। हां, म्हणजे वेळ अनिश्चितच आहे। नाही, पण आपण सगळे मिळूनच काळजी घेऊ। अर्जुन, तू सगळ्यात जास्त काळजी घे। हो दादा, तसं काय आहे, मला डायरेक्ट काय करायची डेअरिंग नाही ना त्यांच्याकडे, त्यामुळे हे असलं चाललंय, धमकी बिमकी। आणि फुलांचं काय भाऊजी? सकाळी फुलं त्यांनीच पाठवली होती, त्यांना सगळंच माहिती आहे माझ्याबद्दल आणि अपर्णाबद्दल, डिटेलमध्ये। म्हणजे तिच्या घरी पण पोलीस आहेत होय? हो, अपर्णाच्या बंगल्यावर पण पोलीस नेमलेत। काय, कलेक्टर म्हणून तिनेच या कारवाईला सुरुवात केली आहे ना। अरे, हे तर जास्तच अवघडून बसलं की। अर्जा, आपली सुरक्षित राहायला पाहिजे बरं का? अजिबात काळजी करू नका कदम, तिला काय नाही होणार। भाऊजी, वहिनी, माझी ड्युटी आहे, उगाच काहीतरी वेगळा विचार डोक्यात आणू नका प्लीज। हो, बरोबर आहे त्याचं। अर्जुन, तू फ्रेश होऊन घे, भूक लागली असेल तुला। एकतर हे दोघं जवळ आलेले नकोयत मला, पण नियती काय त्यांना एकमेकांपासून लांब जाऊच देत नाहीये। हो नाही ना, आर्या आणि भाऊजींचं लग्न लावणार म्हणजे लावणारच।
अमोलनं काढलेली चित्र साधी बघितली पण नाही. बापू मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. माझ्या डोक्यातनं खरंच वेगवेगळे विचार चाललेत बापू. त्या एवढा कसला विचार करतीस? त्या धमकीचा विचार करतीस का? बापू तो फक्त एक विचार नाही चाललाय डोक्यात माझ्या. बापू अहो मी जेव्हा अमोलला उत्तराखंडवरून इकडे घेऊन आले ना तेव्हा असं वाटलं होतं की जुन्या नात्याला परत एकदा पालवी फुटेल, अमोल आणि अर्जुनची गाठ पडेल, ते दोघ जण भेटतील, काहीतरी नव्याने सुरुवात होईल. सगळं उलट होतंय. आता असं वाटतंय ना की उगाच आले मी इकडे. असं कसं म्हणतेस आप्या? असंच आहे बापू. काय चुकीचं बोलतेय सांगा मी. अर्जुनचं आणि माझं नातं म्हणजे ना पाऊस आणि वाळवंटासारखं झालंय, सगळंच विरुद्ध दिशेत. मी आस लावून बसली हो, आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल आणि असं काहीच होत नाही. आता अर्जुन आणि मी आम्ही दोघंही कधीच एकत्र येऊ शकत नाही. अर्जुनने त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. बापू त्याचा साखरपुडा झालाय. आता मला काहीच कळत नाही मी काय करू. या सगळ्यात ना मी अडकले गेली. बरं आम्ही तिकडे होतो तेव्हा अमोल आठवण काढायचा, प्रश्न विचारायचा, पण इतके प्रश्न नव्हता विचारत. आता इथे आल्यापासून तर रोज रोज 100 तरी प्रश्न असतात. मी कशी उत्तर द्यायची त्यांना? मी नाही देऊ शकत उत्तर. मला मी कसं सांगू, मी काय करू मला नाही कळत आहे आता बापू. मी अडकली हो. आप्या तुझा नियतीवर विश्वास आहे? हो. नुसतं माझ्या समाधानासाठी हो म्हणू नकोस, खरं सांग. बापू माझा खरंच विश्वास. मग सगळं नियतीवर सोडायचं, अजिबात विचार करायचा नाही. बापू अहो पण हे असं कसं? तर तू मगाशी म्हटलीस का नाही इकडे येऊन चूक केली का काय? मला विश्वास आहे नियतीची घडवती ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी असतच. म्हणजे माझी इकडे बदली झाली ह्या मागे पण काहीतरी येतो. होय. आणि सुषमा आहे की वर, ती करती बघ सगळं व्यवस्थित. माहित नाही हो बापू. अर्जुनचा साखरपुडा झाल्यापासून ना आप्या आता मी अर्जुनचंच उदाहरण देईन तुला. तुझ्या बाबतीत काय झालं होतं? तुझं लग्न ठरलं होतं, मांडवात उभी होतीस तू, पण अर्जुनना आशा सोडली होती का? हो तेव्हाची गोष्ट वेगळी होती. का? काय वेगळं होतं तेव्हा? हा तुझ्या बी मनात होतच की, आणि अर्जुनच्या मग तेच आहे बघ. आप्या खचू नको. तुझ्या आणि अमोलच्या मनात असेल ना तर नक्की काय ना काहीतरी होईल बघ. हो बापू तारा तुटला हो. बघ मी तुला म्हटलं का नाही सुषमा आहे म्हणून. आणि आप्या आम्ही आहोत की तुझी अमोलची काळजी घ्यायला. आणि तसं बी आपला अमोल लय हुशार आहे बरं का. त्याला तू सांगितलं का नाही लगेच कळतं बघ. तर काय करायचं नाही माहित. हो ना. अगं आज तरी डबा दिला असतास तर. अहो तर काय सांगू, सकाळपासून माझं लई डोकं दुखा लागलंय. नाहीतर आज ना मी तुमच्यासाठी बनवणार होती खरंच. ठीक आहे, गेली 4 दिवस तुझं डोकं दुखत आहे ना. अहो खरंच बनवणार होती आज मी. लई डोकं दुखतंय माझं. ऐक ना तू लवकर घरी या आणि वैभव उशीर होणार असेल तर मला फोन कर, मी कोणाला तरी पाठवेल घ्यायला. दिदे अगं तू लई टेन्शन घेतलंय. अरे टेन्शन घेणारच दिप्या. माझ्या 8 वर्षांच्या करिअर मध्ये पहिल्यांदा होत आहे असं. हा बरोबर आहे तुझं. तू नको टेन्शन घेऊस, मी घेईन काळजी. नक्की ना? मला फोन करा. हो. आणि मोना हे बघ अमोलवर नीट लक्ष दे. त्याचा ना
पाय घरात टिकतच नाही, अगं सारखा बाहेर पळतो तो. बाहेर तर जाऊच देऊ नको, पण गेलाच तर त्याच्याकडे नीट लक्ष असू दे. आता त्याच्या मागे पळत बसू का मी? त्याच्या मागे पळत बस असं नाही म्हणते मी, फक्त नीट लक्ष असू दे. बर घेते. अमोल, माझ्यावर रागवलायस खरे काल मी जे काही वागले त्यामुळे? नाही मा. काल तू एवढं कौतुकाने चित्र काढलंस, मला दाखवत होतास आणि मी नीट बघितलं सुद्धा नाही. त्यासाठी खरंच सॉरी. नाही मा, ही माझी चूक आहे. माझ्याकडूनच सॉरी. आणि अजिबात काळजी करू नको. हा थोडा वेळ निघून गेला ना की सगळं नीट होईल. हो मा, मला माझ्या मावर पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट मा. तू पकडते मला लवकर लवकर. बरं चला, मी येऊ का आता? लिंगाणा करू नको. दीपे चला. हो. ए अमोल, इकडे. हे बघ, मला तुझ्या पाठीमागे पळत बसायला अजिबात वेळ नाही हा. त्यामुळे गप्प घरात बसायचं, दंगा करायचा नाही. आणि हो, आपल्या पण हाताने जेवण घेऊन खायचं, कळलं काय? कशाला सांगतो तुझी तो रील करायची म्हणून? ते काही का असे ना, मी काही करेन. तू गप्प घरात बसायचं. मग मी जातो मागच्या बागेत खेळायला. अरे अरे थांब. अरे अमोल, अरे काय आगाऊ पोरगा आहे. आता लक्ष नाही दिलं तर त्याची आई म्हणणार का नाही लक्ष दिलं मोना? कशाला असली कामं करायची म्हणते मी. आता धमक्या यायला लागल्या तरी चालूच आहे. कठीण आहे बे. बाबा, अजून एक अर्धी चपाती हो, खायची. नको नको. अहो 2 घास, फक्त अगं. 2 घास खायचे. चला. ना ऐकायची नाही बघ. भाऊजी कुठे आहेत? येतोय तो. या अर्जामुळं आपल्याला आज लई वर्षानं सकाळ सकाळी चपाती आणि भाजी खायला मिळाली. बाबा, तुम्ही फक्त फरमाईश करा. अर्जुनच्या आधी मी तुमच्यासाठी बनवे. अगं नको, तू अर्जुनसाठी करते ना हेच बास आहे बघ मला. तुमच्या दोघांचं नातं असंच फुलत राव. आले भाऊजी. अर्जुन, आज आर्यानं परत नाश्त्यासाठी चपाती आणि तुझ्या आवडीची पिवळ्या बटाट्याची भाजी बनवली होती. दे त्याला पण दे. हो हो. आर्या, मी खाईन पण थोडंच खाईल. रात्रभर जागा आहे ना, जास्त जाणार नाही. बरं ठीक आहे, तुला लागेल तेवढंच खा. मी काय म्हणते, आता आर्या आपल्या घरात एवढी चांगली रुळली आहे आणि साखरपुडा पण झालाय, तर भाऊजी लग्नाचं बघायचं का आपण? नाही म्हणजे साखरपुडा तर झालाय ना, मग लग्नाचं पण उरकून घेऊ ना. हा म्हणजे मी बोलतो आर्याच्या आईशी, आणि विनय काका पण आहे, तर लग्नाचं ठरवून टाकू. अरे पण ज्यांचं लग्न आहे त्यांना तर विचारा की. या आर्या, तुला काय अडचण आहे का ग? नाही. मग झालं तर. आणि तुला रे? दादा, वहिनी, आता आपण साखरपुडा केलाय ना, मला आत्ता हे काम जास्त महत्वाचं आहे. ते होऊ द्या, मग बघू आपण. बोल. एक काम तर होत राहील रे. तू फक्त सांग, आर्याच्या आईशी लग्नाची बोलणी करायची का? मी थकलोय आता, मला त्या विषयावर नाही बोलायचं. एकदा काही धमकीचं प्रकरण मिटलं ना की मग आपण बोलू. तोपर्यंत प्लीज कुणी लग्नाचा विषय नका काढू. ठीक आहे. आणि अजून एक, आर्याला आणि मला थोडा वेळ तरी द्या. आजपर्यंत मी त्याच्याकडे फक्त एक मैत्रीण म्हणून बघितलंय. आमचं हे असं नातं, कदम तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे, हे नातं फुलायला थोडा वेळ तरी दिला पाहिजे ना. बरोबर आहे. आणि आर्या, तू काही गैरसमज करून घेऊ नको. फक्त मला असं वाटतं की आपण एकमेकांना थोडा वेळ दिला पाहिजे, अजून थोडं. अर्जुन, तू बरोबर बोलतोय आणि पटतंय मला. आणि हे बघा, मलाही लग्नाची काही घाई नाही. एकदा हे धमकीचं प्रकरण मिटलं की मग आपण बोलू. थँक्यू आर्या. भाऊजी वेळ का मागतात ते? त्यांच्या मनात फेरविचार तर चालू नाही ना?
अमोल, काय बापू? अरे बाळा, तू आई बाबांचं चित्र काढलंस का नाही? मग ते असं कुठं पण टाकलं तर खराब होईल ना, ते नीट ठेव की. सॉरी बापू. अमोल, अरे तू बाबांचं चित्र कसं काढलंस रे बाळा? मी बोललो ना सगळ्यांशी, तुमच्याशी, मामाशी, माशी. बर, म्हणजे आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर ते ऐकून तू चित्र काढलंस होय? हो बापू. अमोल, तुला बाबांना भेटायचंय का? सिंबा, काय झालं बाळा? भीती वाटली. काही घाबरायचं नाही, मी आहे ना आता इथं. भेटलोय मी बाबांना. काय झालं रे? मला फक्त बाबा नाही पाहिजे, मा आणि बाबा एकत्र पाहिजेत मला. अरे आता ते, बापू, मा आणि बाबा कसे एकत्र आले? अरे लयच अवघड प्रश्न विचारलास की तू. सांगा ना बापू. सांगतो. अरे या इकडे, या पुढं. हा, सांगतो. लय मोठी गोष्ट आहे ती. गोष्ट? शेषा आणि माची गोष्ट? अमोल बाळा, नियतीनंच ठरवलं होतं त्यांच्यात प्रेम फुलवायचं. मग त्यांना प्रेमात पडण्यापासून कोण रोखणार? आणि त्यांचं खरं प्रेम फुललं ना, ते आसगावात. आसगाव आपलं खरं गाव. नियती कोण असतं बापू? नियतीच सगळं ठरवत असते बाळा. नियतीनेच तुझ्या आई बाबांना एकत्र आणलं. मग आता का नाही आणत ती? कारण बाळा, नियतीच्या मनात काय चालू असतं ना, ते नेमकं कुणालाच माहित नसतं. कुठे भेटती नियती? अरे ती अशी कुणाला भेटत नसते. पण हे बघ, आपण मनापासून काही मागितलं ना, तर ते मिळवून द्यायला ती मदत पण करते. हा, म्हणजे मा आणि बाबांना एकत्र यायला नियतीने मदत केली का बापू? हा मग, अरे तुझी अप्पू मा कधी पुस्तकातनं डोकं वर न काढणारी, सारखा अभ्यास करणारी. तेव्हाच तुझा शहेनशाह ट्रेनिंग संपून गावात आला. मग काय झालं बापू? तुम्ही सगळ्यांना एवढी मदत का करता हो? तू अख्ख्या गावाला मदत करतेस ती? नाही हा. अहो, ती आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसाला कोणी मदत करत नसतं. माझं बी तेच आहे. आमच्या पेट्रोल नावाचं कोणी चुकीचा बॅनर लावलाय. कुणी लावला बॅनर? अरे तू पोलीस म्हणून आज आलास? अमोल, अरे त्यांचं खरं प्रेम खुललं ते आसगावात, मंदिरात, कट्ट्यावर, झाडावरती, इकडं तिकडं कुठेही तुला अशा त्यांच्या आठवणी भरून भरून दिसतील. मला कळलंय मा आणि बाबा कसे एकत्र येतील ते. बापू, माझ्या खऱ्या गावी आजकाल जायचंय. जाऊ हा आपण. आता ही चित्र तेवढी व्यवस्थित ठेव बरं. कधी जायचं आपण आजकालला? जाऊया, नक्की जाऊयात. पण अमोल, आधी ती चित्र नीट ठेवा बरं व्यवस्थित. बापू, हे चित्र कुठं ठेवू हेच माझ्या लक्षात येत नाही. आता बघ, याचा विचार तुझा तू कर. पण जिथं ठेवशील ना, तिथं चित्र खराब नाही झाली पाहिजेत, चांगली राहिली पाहिजेत. ओके बापू. मी देवपूजा करायला जातो. बापू, हा, मला मा आणि बाबांचा फोटो देवालाच ठेवायचा आहे. अरे असं का रे बाळा? बापू, देव तुमच्या पाठीशी आहेत ना, ते तुमची काळजी करतात ना, हे तुम्हाला माहितीये. ते पण तुम्ही त्यांना कधी एकत्र बघितले का? नाही रे. तसंच मी माझ्या मा आणि बाबांना कधीच एकत्र बघितले नाहीये. पण मला माहितीये ते कायम माझ्या पाठीशी आहेत. ते दोघं माझी काळजी करतात. तेच माझे देव आहे. म्हणून त्या दोघांचे मला फोटो देवाला ठेवायचे. अमोल बाळा, एवढ्या लहान वयात लय समज आली तुझ्याकडे.
आणि बाबा माझ्यासाठी तुम्ही तेव्हा आहात. बापू तेव्हा काही तशी इच्छा मागतात ना, त्याची माझी एक इच्छा आहे तुमच्याकडे एक. तुम्ही एकत्र यावा, तेही आजगाव मध्ये. नियती बघतीयस ना, पोरग झुरतंय आई बापासाठी. काय करायचं ते तूच बघ आता.